रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी। अंजनवेल समुद्रकिनारी चालणारा डिझेल तस्करीचा केला पर्दाफाश। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली मोठी कारवाई। रत्नागिरी आणि गुहागर पोलिसांच्या वतीने झाली कारवाई। रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सागरी किनाऱ्यावर बेकायदेशीररित्या चालणाऱ्या डिझेल तस्करीचा आढावा घेतला जात आहे व त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना देऊन कारवाईचे आदेश बजावण्यात आले आहेत। चोही बाजूला काळोख पसरलेला असताना एका डिझेल टँकरमध्ये लॉन्चमधून डिझेल भरताना रंगेहात पोलिसांनी पकडले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकला। अंजनवेल समुद्रकिनारी पेट्रोलिंग वॉच करताना ही कारवाई करण्यात आली आहे। संशयितरित्या हालचाली करत असताना तसेच जेटी लगतच्या समुद्राच्या पाण्यामध्ये एक मच्छीमार बोट, एक रिकामा टँकर व एक चारचाकी वाहन पोलिसांना दिसून आले। या पथकाद्वारे जेटीवरील इसमांची खात्री व मच्छीमार बोटीची अधिक तपासणी केली असता हे सर्व इसम किनाऱ्यावर डिझेल तस्करीच्या हेतूने मच्छीमार बोटीतील फिश होलमधून भरून आणलेले डिझेल एका सक्शन पंप व रबर पाईपच्या आधारे एका रिकाम्या टँकरमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भरत असल्याचे दिसून आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लागलीच या सर्व डिझेल तस्करी करणाऱ्या इसमांना मुद्देमालासह ताब्यात घेतले। गुहागर पोलीस ठाणे यांनी या कारवाईमध्ये मोठा भाग घेतला। या कारवाईमध्ये 9 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जयेश नारायण कोळी, मलकामपेठ हरणे दापोली, सिद्धेश पांडुरंग कोळी चित्ता कॅम्प साईबाबा नगर मानखुर्द, नोमान नसीब शेख राणा सिबलीनगर, हिलवी अपार्टमेंट मुंब्रा ठाणे, मिलिंद मच्छिंद्र ठाकूर तालुका पेण जिल्हा रायगड, विश्वनाथ गणपत ठाकूर जिते पेण जिल्हा रायगड, सोनू अजय सिंग गया बिहार, निरंजन नामदेव कोळी राहणार उरण मोरा कोळीवाडी, अनुज कुमार रावत राहणार उत्तर प्रदेश, विवेक शर्मा राहणार बनपुरवा उत्तर प्रदेश या सर्वांकडून 2 कोटीपेक्षा अधिक किमतीचा माल ताब्यात घेण्यात आला आहे। यामध्ये एक लाकडी मच्छीमार बोट, एक टाटा कंपनीचा टँकर, 25,000 लिटर डिझेल, एक सुझुकी बलेनो मोटर कार, एक श्रीराम होंडा कंपनीचा सक्शन पंप, 50 फूट डिझेल रबर पाईप व एकूण 8 मोबाईल फोनचा समावेश आहे। सदरची संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी, सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग गोरे रत्नागिरी, पोलीस हवालदार सुभाष भागणे रत्नागिरी, पोलीस हवालदार विक्रम पाटील रत्नागिरी, पोलीस हवालदार भैरवनाथ सवाईराम रत्नागिरी, पोलीस हवालदार योगेश शेटे रत्नागिरी आणि दत्तांद्र कांबळे स्थानिक गुन्हा अन्वेषण रत्नागिरी या सर्वांचा सहभाग होता। या कारवाई दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण श्री राजेंद्र कुमार राजमाने, गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सचिन सावंत, पोलीस उपनिरीक्षक श्री सुजित सोनवणे व पोलीस अंमलदार तसेच गुहागर तालुका पुरवठा निरीक्षक श्रीमती समृद्धी सुनल पेंडसे व 2 पंच असे उपस्थित होते। पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी संपूर्णपणे या पथकाचे मार्गदर्शन केले तसेच त्यांचे अभिनंदन केले। रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या या डिझेल तस्करीच्या पर्दाफाशमुळे आता मच्छीमारांचे धाबे दणाणले आहेत, कारण कोकणामध्ये सर्रास अशा पद्धतीची डिझेल तस्करी होत असल्याचे यापूर्वी म्हटले जात होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।